मित्रांनो, सस्नेह नमस्कार. मी डॉक्टर संजय गायकवाड आजच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी एज्युकेशनल आणि मोटिवेशनल व्हिडिओज घेऊन आपल्यासमोर सातत्याने येत असतो आणि विशेषतः काही पुस्तकं जर मला आवडली तर ती पुस्तकंही आपल्यासमोर मी आणत असतो आणि आज असंच एक पुस्तक घेऊन आलेलो आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय बाबा भांड सर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाची एक ओळख आपल्या स्नेहीजनांना व्हावी हा आजच्या व्हिडिओमागील एक प्रमुख उद्देश आहे. सर्वप्रथम हे जे पुस्तक आहे हे पुस्तक बाबा भांड सरांनी लिहिलेलं आहे आणि महाराजा सयाजीराव संशोधन संस्था, तेव्हाचा औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर येथील या संशोधन संस्थेच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि ही सुधारित आवृत्ती आहे. सुधारित आवृत्ती दुसरी 2024मध्ये, पहिली आवृत्ती आली ती 2021ला आणि दुसरी आवृत्ती 2024ला आलेली आहेत. या सुधारित आवृत्तीमध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या नोंदी आहेत आणि खरं तर सर्व महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत आणि भारतीयांपर्यंत जाणं ते गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून हे संशोधनात्मक केलेलं लेखन आहे. तर यातील भाषा जी आहे ती चरित्र लेखनाला प्रमाण अशी भाषा वापरलेली आहे. कुठेही विशेषणांचं किंवा विद्वत्तेचं अवडंबर माजवलेलं नाही. जे ऐतिहासिक सत्य आहे, तथ्य आहे, त्याच्याशी प्रतारणा न करता, म्हणजे ऐतिहासिक पत्रे आहेत, भाषणे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथ आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती धनंजय कीर असेल, खैरमोडे असतील, चांगदेवजी खैरमोडे, किंवा बाबासाहेबांचे स्वतः स्वीय सहाय्यक म्हणून राहिलेले नानकचंद रत्तू असतील, यांच्या पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केलेला आहे. त्याचबरोबर बडोदा सरकारच्या वतीनं छापलेली जी ग्रंथ आहेत, जी भाषणं दिलेली आहेत, जी पत्र त्यांना आलेली आहेत, त्यांनी दिलेली आहेत, तर या सर्वांचा आणि विशेषतः या सुधारित आवृत्तीमध्ये नवीन जी पत्र आदरणीय भांड सरांच्या हाती लागलेली आहेत, त्यांना जी मिळालेली आहेत, त्या पत्रांचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्या अनुषंगानं मी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा गोष्टींवरती टिप्पणी करणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहावा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. सुरुवातीलाच भांड सरांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिल्या कारणानं ते घडलेले आहेत. म्हणजे शैक्षणिक जो प्रवास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तो महाराजा सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिल्यामुळे सुरू झाला होता. ती उंची त्यांना लाभली होती आणि ती कृतज्ञता वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगानुरूप, वेगवेगळ्या माध्यमातून बाबासाहेबांनी व्यक्त केलेली आहे. ती सर्वप्रथम मी तुमच्याशी या ठिकाणी शेअर करतो आहे. बाबासाहेब काय म्हणत आहेत महाराजा सयाजीराव गायकवाडांविषयी? महाराजा सयाजीराव हे माझे आश्रयदाते आणि भाग्यविधाते आहेत. त्यांनी मला उच्च शिक्षण दिल्यामुळेच मी उच्च दर्जा प्राप्त करू शकलो. त्यांच्या मदतीनेच हे शक्य झाले आहे. महाराजांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी कोणीही कार्य केले नाही. बडोद्यातील सामाजिक सुधारणांचे कायदे तत्कालीन सुधारलेल्या कायद्यापेक्षा पुढारलेले आहेत. महाराजा सयाजीराव हे राष्ट्रीय वृत्तीचे देशभक्त होते.
महाराजा सयाजीराव अस्पृश्यांचे एकमेव कैवारी होते. अँड ॲट लास्ट डॉक्टर आंबेडकर सेज, महाराजा सयाजीराव वॉज माय पॅट्रॉन अँड द आर्किटेक्ट ऑफ माय फॉर्च्यून. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांविषयीची कृतज्ञता वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. मराठीमध्ये 2 शब्द आहेत, कृतज्ञ आणि कृतघ्न. सदैव कृतज्ञता डॉक्टर बाबासाहेबांनी महाराजांच्या संदर्भात या ठिकाणी पाळलेली दिसून येते. अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे या पुस्तकामध्ये आहेत. या दोन्हीही युगपुरुषांच्या संबंधांच्या आणि कार्याच्या संदर्भात. पण यामध्ये मला भावलेला नवीन जो मुद्दा आहे तो नेमका काय आहे, तर तो आहे अस्पृश्य निवारण परिषद. ही जी अस्पृश्य निवारण परिषद आहेत ही भरवल्या गेली होती आणि तिचे स्वागताध्यक्ष होते सर नारायण चंदावरकर. तर त्यावेळेला नेमकं काय झालं बघा, तर कृष्णाजी अर्जुन केळुस्कर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं गुरु शिष्याचं आहे. ज्या वेळेला सर्वप्रथम डबका चाळीतील लोकांनी बाबासाहेबांचा सन्मान करायचं ठरवलं इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तेव्हा त्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष सीताराम केशव बोले हे सुधारक होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, जे एल्फिन्स्टन हायस्कूल जे होतं जेथे भीमराव 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाली त्याचे मुख्याध्यापक, तेही तेथे होते. तर त्यांनी पुस्तक दिलं होतं गौतम बुद्धांचे चरित्र, स्वतः लिहिलेलं, आणि तेथून तो गुरु शिष्यामधील प्रेम सदैव वाढत गेलं. तर अस्पृश्यता निवारण परिषद भरली आणि त्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीनं अस्पृश्यांच्या संदर्भात काम केलं गेलं वगैरे 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 होतं. तर याच्यामध्ये दोघांमध्ये झकपक झालेली आहे बघा या परिषदेत. आणि ज्या परिषदेला महाराजा सयाजीराव गायकवाड हेही उपस्थित होते. दोघं हे कोण, तर कृष्णाजी केळुस्कर आणि सर नारायण चंदावरकर. केळुस्करांचं म्हणणं होतं की ज्या संस्थानामध्ये अत्यंत पुरोगामी सुधारलेले कायदे लागू केलेले आहेत तेथेसुद्धा बाबासाहेबांना राहायला घर मिळालं नाहीत त्या बडोद्यामध्ये, त्यांची अशा प्रकारची हेटाळणी केलीत. हा सूर केळुस्करांनी त्या परिषदेमध्ये काढला आणि ते काढल्यानंतर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत सर चंदावरकर यांनी म्हणाले की केळुस्कर जे बोलले त्यातील अर्धाच भाग हा सत्य आहे, पूर्ण भाग हा सत्य नाही. आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. अगदी लोकमान्य टिळकांपासून तेथे अनेकांची उपस्थिती होती. त्यावेळेला ह्या दोघांमधील वाद चालू असताना स्वतः सयाजीराव गायकवाड उभे राहिले आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे विचार तेथे ठेवलेत. ते विचार मी तुम्हाला वाचून दाखवतो. केळुस्करांची भावना आम्ही समजू शकतो. यावर सर नारायणराव चंदावरकरांनी आमची भावना बोलून दाखविली. अस्पृश्यवर्णीय हुशार विद्यार्थी डॉक्टर भीमराव आंबेडकरांना मी कॉलेजसाठी, उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आणि मुदत संपल्यानंतर आणखी 2 वर्षांची मुदतवाढ दिली. संस्थानाने त्यांचा शिक्षणाचा खर्च केला. संस्थान विद्यार्थ्यांना एकदाच शिष्यवृत्ती देते. डॉक्टर आंबेडकरांना 4दा दिली. ते शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यांना मी बडोद्यात नोकरी दिली होती. अस्पृश्यासारखे प्रसंग आम्ही राजा असून आमच्या देवघरात आमच्या नोकर पुरोहिताकडून सुरुवातीस अनुभवले. पुरोहित मला म्हणाले होते, देवघरात येऊ नका, कारण आम्ही सोवळ्यात नाही. हे उच्चवर्णीयांचं राजासंबंधीचं वर्तन अस्पृश्यांसारखं नाही काय? त्यावेळी आम्ही शांतपणे यावर यथावकाश ब्राह्मणेतरांसाठी वेदोक्त पाठशाळा काढून मार्ग काढला. हिंदू कोड बिल 1905 साली केले. 1915 साली पुरोहित कायदा केला. धर्म खात्याची सुरुवात केली. आंबेडकरांना बडोद्यास राहावयास घरासंबंधी काही अडचणी आल्यामुळं ते मुंबईस गेले.
ते गेल्यामुळं त्यांच्यावर आमचा रोष न होता आनंदच झाला. त्यांना शिकवून आणण्याचा आमचा मुख्य हेतू त्यांनी शहाणे होऊन आपल्या समाजाच्या उद्धाराचं काम करावं असा होता. संस्थानाच्या नियमाप्रमाणे शिष्यवृत्तीच्या वसुलीसंबंधी आमच्या परोक्ष विद्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या की इतफर भीमरावांना शिष्यवृत्ती वसुलीचा तगादा करू नये. आमच्या शिष्यवृत्तीच्या पैशातून अस्पृश्यांचा उत्कर्ष घडवून आणण्याचं काम त्यांनी करावं, एवढीच आमची इच्छा आणि यातच आमचं समाधान आहे. अशा प्रकारे महाराजांनी उत्स्फूर्तपणे त्यांनी काय केलं आणि भीमरावांच्या संदर्भात कशा पद्धतीनं त्यांच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान आहे हे त्या ठिकाणी व्यक्त केलं. हा एक मुद्दा या पुस्तकात दिलेला अत्यंत प्रभावी आहे. आणि आतापर्यंत उजेडात न आलेला दुसरा एक मुद्दा हा तितकाच प्रभावी त्या ठिकाणी आहे. त्याचं असं की सर्वांना माहिती की बाबासाहेब बडोद्याला गेले. पहिल्या वेळेस काही कालखंड ते तेथे राहिलेत. कालखंड म्हणजे 8-9 दिवस राहिलेत. वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव येत होता. काही लोकांचं तर म्हणणं असं होतं की हे काय महाराजांनी एक महार आणून आमच्या डोक्यावरती बसवला. परंतु महाराज ही गुणांची पारख करणारे होते. महाराजांनी अशा लोकांकडे लक्ष दिलं नाही. परंतु अशा लोकांनीही त्यांचं वागणं सोडलं नाही. ते त्यांच्या पद्धतीनं वागत राहिले. दुरून फाईल फेकणं, त्यांचा विटाळ करणं, त्यांना कुत्सित नजरेनं पाहणं, त्यांच्यावरती टोमणे मारणं. अशा परिस्थितीत असताना 8व्या-9व्या दिवशी रामजी काका आजारी आहेत ही तार येते आणि दुसऱ्या दिवशी ते निघून येतात आणि पुन्हा जाण्याची इच्छा होत नाही. परंतु मध्यंतरीच्या काळात बऱ्याच घडामोडी घडतात. तर या मध्यंतरीच्या काळात या पुस्तकाचा दाखला देऊन मी म्हणतो आहे की केळुसकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवासाची अडचण सर नारायणराव चंदावरकरांना बोलून दाखवली आणि नारायणराव चंदावरकरांनी जे संस्थांचे जे दिवाण होते, पंतप्रधान, त्यांच्याशी संपर्क साधला आणि तो संपर्क साधल्यानंतर त्यांच्या निवासाची जी व्यवस्था आहे त्या संदर्भातला एक हुजूर हुकूम या ठिकाणी या पुस्तकात अंतर्भूत केलेला आहे. मला माहिती आहे की बाबासाहेबांचं कर्तृत्व प्रचंड मोठं आहे. महाराजांचंही कर्तृत्व प्रचंड मोठं आहे. बाकीच्या गोष्टींची आपल्याला बऱ्यापैकी जाण आहे, भान आहे. आपण त्याविषयी कृतज्ञ आहोत. परंतु हे जे पत्र आहेत, हे पत्र या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि या पत्राचा जो उल्लेख आहे बघा, तो उल्लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि मग यांची जी राहण्याची जी व्यवस्था होती, अगोदर तर ते जेव्हा गेले तेव्हा पंडित आत्माराम नावाचे एक शिक्षक होते, जे इन्स्ट्रक्टर होते, एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर. म्हणजे जेव्हा अस्पृश्यांसाठी, आदिवासींसाठी महाराजांनी शाळा काढल्या तेव्हा उच्चवर्णीय आणि काही बहुजन वर्गातील लोकंसुद्धा शिकवायला नकार देत होते. त्यावेळेला महाराजांनी काही मुस्लिम, काही ख्रिश्चन आणि स्वामी दयानंद सरस्वतीचा आर्य समाजात ती एक कार्यकर्त्यांची मदत घेतली. तर त्या आर्य समाजाच्या कार्यकर्त्यामधील पंडित आत्माराम हे एक कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे त्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. आणि पुन्हा एक परभणीचे देशमुख नावाचे आर्य समाजाचे कार्यकर्ते होते, ते शिक्षक होते, त्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था दिली होती. तर या संदर्भातला जो नवीन आदेश माझ्या वाचनात आला तो मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करतो आहे बघा. तर बाबासाहेबांनी पत्र लिहिलेलं होतं संस्थानला आणि त्या पत्राचा संदर्भ देऊन बडोदा दिवाण मनुभाई देसाई यांनी सर चंदावरकर यांना जावक क्रमांक 744 दिनांक 7 जून 1918च्या पत्राने भीमरावांच्या संबंधीने सविस्तर उत्तर पाठविले. यात काय लिहितात ते की आपले दिनांक 5 जूनचे पत्र आणि भीमराव आंबेडकरांचा सोबतचा अर्ज मिळाला. मग पुढं बऱ्यापैकी ते लिहितात. त्यांना प्राध्यापक म्हणूनही नोकरी जर दिली असती, सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर तीही बाबासाहेबांनी स्वीकारण्याची एक संमती दर्शवलेली होती. परंतु मी सर्व न वाचता फक्त शेवटचा जो परिच्छेद आहे त्यातला या ठिकाणी तो दिलेला आहे.
तो शेवटचा परिच्छेद या ठिकाणी वाचतोय. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, एक विशेष केस म्हणून महाराज साहेबांनी भीमराव आंबेडकर यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे तात्पुरती परवानगी. कुठे? सरकारी गेस्ट हाऊसमध्ये. यापेक्षा विशेष मला एक वाटतंय, ते शेवटी लिहिलं आहे. तसेच भीमराव यांना राहण्यासाठी नवे घर बांधण्याचा प्लॅन आणि खर्चाचा अंदाज काढून लवकर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. आपला विश्वासू मनुभाई देसाई, बडोदा दिवाण. आणि हा संदर्भ दिलेला आहे नानकचंद रत्तू 2001, 203 ते 231 या पुस्तकाच्या संदर्भानुसार हे पत्र या ठिकाणी आहेत. म्हणजे बघा तुम्ही, म्हणजे एका नोकराची, म्हणजे नोकरच होते त्या ठिकाणी, सेवक म्हणूया, सेवा देणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांची काळजी कशी केली हो. आणि म्हणून या संदर्भात बाबा भांड यांचं वाक्य आहे, भीमरावांसारख्या अस्पृश्य समाजाच्या हिऱ्याची पारख, कुणाची पारख? हिऱ्याची पारख केलेल्या राजाने भीमरावासाठी घर बांधण्याचा आदेश रत्नपारखी राजाच देऊ शकतो. खरोखर म्हणजे हे दातृत्व आणि त्या दातृत्वाची कृतज्ञता, याला खरोखर या ठिकाणी सलाम आहेत. तर हा एक नवीन संदर्भ मला या पुस्तकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकातून मला जो विशेष आवडला, भावला, म्हणजे महाराजांचं जे धोरण होतं, आर्थिक धोरण, म्हणजे त्यांची एक आर्थिक शिस्त होती, प्रशासनाचा भाग होता. शिष्यवृत्ती केवळ एकदा द्यायची, परंतु क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 4 वेळा शिष्यवृत्ती दिली. एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईला पदवीसाठी 3 वर्ष, अमेरिकेत जेव्हा गेले तेव्हा सुरुवातीला पदव्युत्तर पदवीसाठी 2 वर्ष आणि पुन्हा 2 वेळेस वाढवून 1 वर्षांची अशी शिष्यवृत्ती दिली. अर्थात संस्थानाचा नियम असा होता की शिष्यवृत्ती जर दिली एखाद्या विद्यार्थ्याला तर त्याने येऊन संस्थानामध्ये सेवा द्यावी. म्हणजे 2 गोष्टी या ठिकाणी साध्य होत होत्या. एक, गरजवंत विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण ही पूर्ण केली जात होती, आणि नंबर 2, त्याला सेवेची हमी, जॉबची हमी त्या ठिकाणी दिली जात होती. पूर्ण जर बघितलं तर बाबासाहेबांनी पहिल्या बडोदा भेटीमध्ये किंवा सेवेमध्ये 8-9 दिवस, आणि मला वाटतं दुसऱ्याही वेळेस त्याच्यापेक्षा थोडासा एक 3-4 दिवसांचा अधिकचा कालावधी. मग ही जी शिष्यवृत्ती झाली, ही शिष्यवृत्ती कशी फेडली? या अगोदर बडोदा संस्थानाची आर्थिक शिस्त महत्त्वाची होती. जेव्हा सयाजी महाराज यांचा राज्यारोहण झाला, दत्तक विधान झालं, त्यावेळेला 1875ला, 27 मे 1875ला, त्यावेळेस हे संस्थान तोट्यात होतं, परिस्थिती हालाखीची होती. परंतु या आर्थिक परिस्थितीवरती मात करत या संस्थानाला जगातील 7व्या क्रमांकाचं श्रीमंत संस्थान महाराजांनी बनवलं. आणि त्याच्यासाठी आपला घरातला, बाहेरचा, जवळचा, दूरचा असा भेद महाराजांनी केला नाही. त्याचं उदाहरण तुम्हाला देईल की एकदा सुनबाईंनी 5,000 रुपये मागितलेत. महाराजांनी सांगितलं की उद्या ते पैसे देतोय. नंतर आपल्या सेवकाकडनं त्या ज्या कामासाठी ते पैसे मागितलेत ते बरोबर आहेत का, रक्कम अमाऊंट बरोबर आहे का, तर सेवकानं तो सर्वच्या सर्व ती प्रोसेस बघितली आणि जवळपास जाणारा खर्च होता. मग महाराजांनी सुनबाईला बोलून देऊन टाकलं. एकदा राजकुमाराला परदेशात ते 40 पाऊंड पाठवायचेत. 1 महिन्याचा खर्च 45 पाऊंड आला, म्हणजे 5 पाऊंड जास्त आले. तर महाराजांनी त्यावेळेस दुसऱ्या महिन्यात त्याला 35 पाऊंड पाठवले. कारण खर्च नेमकेपणानं व्हावा, योग्य कामासाठी व्हावा, ही महाराजांची प्रामाणिक भावना होती. आणखी दुसरं उदाहरण, महाराजांचे ज्येष्ठ बंधू होते आनंदराव. या आनंदरावांना शेतसारा माफ करावा म्हणून एक त्यांनी पत्र लिहिलं होतं.
परंतु महाराजांनी सांगितले की तुमचा जर शेतसारा माफ केला तर बाकीच्यांचं काय. महाराजांनी थोरल्या भावाचा शेतसाराही माफ केला नाही. त्यांचे धाकले बंधू होते संपतराव. त्यांना साहित्यामध्ये चांगली रुची होती आणि त्यांना तर सयाजीराव महाराजांचा उजवा हात म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्यावरती बऱ्यापैकी त्यांची मुलं विदेशात शिकायला होती, कर्ज होतं. मग त्यांना वाटलं की संस्थानाच्या व्यतिरिक्त आणखी कुठे नोकरी बघावी. महाराजांच्या ते कानावर गेलं. तर महाराजांनी त्यासाठी तोडगा दिला की तुमच्याकडे जी पुस्तक संपदा जी आहे बघा, ती पुस्तकं तुम्ही जर संस्थानला दिलीत. महाराजांची सर्वात मोठी लायब्ररी होती, सेंट्रल लायब्ररी. त्या लायब्ररीच्या संदर्भातही खूप मोठं काम आहे. तर ती जर दिली तर मी तुम्हाला त्याच्या बदल्यात मला वाटतं 40,000 रुपये देईल. आणि तो व्यवहार त्या पद्धतीने झाला. म्हणजे एकीकडे घरातल्या लोकांनाही महाराजांनी पैशाच्या संदर्भात हे माफ केलेलं नाही. दान भरपूर केलं, प्रचंड केलं. अर्थी दान महापुण्य. म्हणजे ज्या दानामध्ये योग्य प्रकारचं काम होतं ते महापुण्याचं आहे. आणि त्याच पद्धतीनं जेव्हा संस्थांची पत्रं जाऊ लागलीत बाबासाहेबांना, त्यावेळेला ते पत्र आल्यानंतर ते थोडेसे तणावात यायचेत. कारण एवढी मोठी रक्कम परत कशी फेडणार हा मोठा प्रश्न होता. रामजी काकांनाही जेव्हा परळच्या डबका चाळीमध्ये राहत होते तेव्हा 50 रुपये पेन्शन चालू होतं आणि आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अमेरिकेला जाणार तेव्हा जी ॲडव्हान्स रक्कम होती त्यातूनही काही रक्कम बाबासाहेबांना घरच्यांसाठी ठेवावी लागली होती आणि नंतर त्यांनी अमेरिकेला प्रस्थान केलं होतं. तर ते डिस्टर्ब व्हायचेत. तर जेव्हा ही गोष्ट महाराजांच्या कानावरती गेली तेव्हा महाराजांनी ही रक्कम त्यांना माफ केली. खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय विषय, महाराज ते होय की नाही, परंतु एक प्रशासनाची शिस्त असते, आर्थिक शिस्त असते. पण त्यानंतर मला वाटतं की बरेच वर्षे यांची भेट झाली नाही. मग नंतर भेट झाली गोलमेज परिषदेच्या निमित्तानं. आणि गोलमेज परिषदेच्या निमित्तानं जेव्हा प्रथमच अनेक वर्षानंतर ते समोरासमोर आले, तसे महाराजांना भीमरावांची बुद्धिमत्ता, त्यांचा हस्ताक्षर एका अर्जात जेव्हा त्यांनी पाहिलं होतं तेव्हा ते खुश झाले होते, इंग्रजीतलं हस्ताक्षर. तर गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांचं भाषण इतकं अस्खलित होतं, ओजस्वी होतं, तेजस्वी होतं आणि अस्पृश्य समाजावरती केल्या जाणाऱ्या अन्यायाला ज्वलंत वाचा फोडणारं होतं. म्हणजे सबंध सभागृह स्तब्ध झालं होतं. त्या संध्याकाळी महाराज जेव्हा महाराणींकडे आलेत त्यावेळेला ते महाराणींना म्हणाले होते की आपण जे भीमरावांना सहाय्य केलं ते सर्व फलद्रूप ठरलं आहे. खूप मोठे शहाणे झालेत आणि आपल्या समाजासाठी काम करत आहेत. परंतु महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी काय केलं आहे तर त्यांनी बाबासाहेबांना हॅन्स क्रिसेंट हॉटेलमध्ये पार्टी दिलीत. अर्थात या पुस्तकावरती बोलताना काही मुद्दे असे आहेत ना की त्या मुद्दे म्हणजे अगदी हृदयात घर करून गेलेले आहेत, म्हणून ते मी तुमच्याशी शेअर करतो. पार्टी दिली हॅन्स क्रिसेंट हॉटेलमध्ये आणि मोठा सन्मान केला. तेथे महाराज पण बाबासाहेबांविषयी बोललेत आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. अनेक मान्यवर काय, ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान मॅकडॉनल्ड हेही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तेही मंत्रमुग्ध झाले भीमरावांचं भाषण ऐकून. आणि त्यांनाही बोलवलं, अनेक मान्यवर होते. आणि मग बाबासाहेब म्हणजे जन्मजात बुद्धिमत्ता घेऊन आलेलं एक लेणं, विद्वत्तेचं लेणं. सत्कार वगैरे ठीक आहे, गौरव कौतुक ठीक आहेत, परंतु मी जी चळवळ उभी केलेली आहे या चळवळीला मदत म्हणून काही रक्कम देण्याचं आवाहन बाबासाहेबांनी केलं. आणि त्यावेळेला ताबडतोब महाराजांनी, माने पाटील नावाचे त्यांचे सहाय्यक होते, त्यांना सांगितलं की ताबडतोब एक चेक लिहून आणा. तो चेक लिहून आणला आणि बाबासाहेब त्या माने पाटलांना म्हणाले आपण आत्ताच देऊ. माने पाटील म्हणाले का, आपण आत्ताच जर चेक दिला तर उपस्थित मान्यवर आहेत ते सुद्धा
त्यांची देणगी या ठिकाणी घोषित करतील आणि 150 पाऊंडांचा चेक त्या हॅन्स क्रिसेंट हॉटेलमध्ये महाराजांनी दिला. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यानंतर तेथे 1335 पाऊंडांची मदत एका हॉटेलमध्ये, पार्टी असलेल्या हॉटेलमध्ये मान्यवरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाबासाहेबांना झालेली आहे. तर हे जे कार्य आहेत, हे कार्य खूप मोठं आहे आणि प्रत्येकाने हे वाचावं, समजून घ्यावं. अशा प्रकारचं पुस्तक ख्यातनाम साहित्यिक बाबा भांड सरांनी हे लिहिलेलं आहे. याची पृष्ठसंख्या आहेत 192 आणि या पुस्तकाचं जे मूल्य आहेत ते आहे 250 रुपये. तर प्रत्येकाने वाचावं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. शेवटी 2 गोष्टी सांगतो आणि मी थांबतो आहे. अर्पण कुणाला केलं आहे? आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांना समर्पण केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक वर्ष सयाजीराव महाराजांची आणि बाबासाहेबांची भेट झाली नाही. परंतु जेव्हा सयाजी महाराज गेले त्यानंतर गादीवर आलेल्या महाराजांना बाबासाहेबांनी पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रात माझे आश्रयदाते सयाजीराव महाराज यांचं चरित्र लिहिण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. ते पत्रही उपलब्ध आहे. परंतु नंतर त्यांची दगदग राजकीय, सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय ही कर्तव्ये एवढी मोठी होती की किती दगदग या महामानवाची, हा देह झिजला त्यांचा. आणि मला वैयक्तिक असं वाटतं की यातून त्यांना वेळ मिळाला नाही. नाहीतर महाराजा सयाजीराव गायकवाडांचं चरित्र हे बाबासाहेबांच्या हातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं असतं. परंतु हरकत नाही, जेव्हा महाराज गेलेत ही बातमी बाबासाहेबांना समजली, म्हणजे तोपर्यंत ते बाबासाहेब खऱ्या अर्थानं झालेले होते. तर त्यावेळेला महाराजांच्या मृत्यूनंतर एक लेख बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि त्या लेखामध्ये त्यांनी ती कृतज्ञता व्यक्त केलेली आहेत. महाराज गेलेत 6 फेब्रुवारी 1939ला आणि अनेक दिवसांपासून मनामध्ये जे होतं ना त्यांच्या महाराजांविषयीची कृतज्ञता. कारण तुम्हाला सांगायला हरकत नाही की सयाजीराव महाराजांचं संस्थान कोणतं? बडोदा. इकडे जन्म आहे बाबासाहेबांचा महू, मध्य प्रदेश. मूळचं गाव रत्नागिरीमध्ये आहे अंबावडे. हा महाराष्ट्र. काही संबंध नव्हता. त्यांनी इकडे मदत करो ना करो, त्यांच्या संस्थानापुरतं पाहिलं असतं तरी काही विशेष नव्हतं. तरीही त्यांचं नाव झालं असतं त्यांच्या संस्थानापुरतं. परंतु त्यांनी संस्थानाचा विचार केला नाही, सबंध राष्ट्राचा विचार केला. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात त्यांच्याविषयी की राष्ट्रीय वृत्तीचे एक देशभक्त होते. तर सयाजीराव महाराज गेले आणि मनामध्ये ज्या भावना होत्या त्या भावना पेन घेऊन त्यांनी उतरवलेल्या आहेत. बघा काय म्हणतात बाबासाहेब. श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळेच आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाजसुधारक होते व बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तद्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले आहेत. त्यांनी सर्व सामाजिक घाणेरड्या चालींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला. स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके सतत प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकाने केले नाही. ते राष्ट्रीय वृत्तीचे असून देशभक्त होते. हा सद्गुण संस्थानिकांत
क्वचितच दिसून येतो. कित्येक बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले व त्यांच्या हुकुमतीखाली कधीच गेले नाहीत. त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही गोष्ट दुःखाची आहे. हे महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनाविरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही. ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व मान्य करतील. सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राज्यकर्त्याला मुकले. महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली. सामाजिक सुधारणांचा पुढारी नाहीसा झाला. अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला. संस्थानिकातील द्रष्टा गमावला. म्हणजे 11 फेब्रुवारी 1939च्या जनता या वृत्तपत्राच्या अंकात बाबासाहेबांनी महाराजांना ही अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि खरोखरच सर्वच महाराष्ट्रीयन लोकांनी वाचावा, भारतीयांनी वाचावा आणि जगातील लोकांनीही वाचावा. हे महाराजा सयाजीराव संशोधन संस्थेची अपेक्षा आहे आणि त्यांच्यासाठीच हा ग्रंथ मराठी भाषेत, हिंदी भाषेत आणि इंग्रजी भाषेतसुद्धा उपलब्ध आहे. आपण तो वाचावा. प्रणाम. सॅल्यूट. खरोखरच या दोन्हीही युगपुरुषांना जी बाबा भांड सरांनी ज्या पद्धतीचं एक अभिवादन केलेलं आहे ते काबिले तारीफ आहे. वस्तुस्थितीला धरून आहे, पुराव्याच्या आधारे आहेत. म्हणून एक वाचक या नात्यानं लेखक बाबा भांड सरांना धन्यवाद देतो आणि महाराजा सयाजीराव गायकवाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला क्रांतिकारी अभिवादन करतो आहे. थँक्यू व्हेरी मच.